आज माढा लोकसभेमध्ये मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या 10 वर्षाच्या संपूर्ण योजना या मतदारसंघातल्या 3.5 लाख घरी संपर्क ते समर्थनच्या माध्यमातून प्रवास करण्याकरता एका विधानसभेमध्ये 120-130 पदाधिकारी काम करणार आहेत। या लोकसभेमध्ये 710 पदाधिकारी प्रवासामध्ये निघणार आहेत आणि संपूर्ण केंद्र सरकारच्या योजना ज्या ठिकाणी पोहोचल्या त्या योग्य पद्धतीने ऑपरेट होते की नाही, योग्य पद्धतीने लोकांना मिळतात की नाही, आणि ज्या पोहोचल्या नसतील त्या योजना पुन्हा समाजापर्यंत पोहोचवणे। शेवटी मोदीजींनी 10 वर्षात देश कल्याण, गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या ज्या जनतेचे मतं आपण घेतले ते जनतेचे मतं कशा पद्धतीने कामं करून परत केले। आमचे खासदार निंबाळकरांनी मागच्या 9.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याकरता काम केलं, हे सर्व कामं 3.5 लाख परिवारापर्यंत पोहोचवण्याकरता हा प्रवास माझा होता। माझ्या सर्व सुपर वॉरियर आणि आमच्या सर्व टीमने पुढच्या 2 महिन्यामध्ये 3.5 लाख घरी जाण्याचा प्रवास मान्य केला आहे आणि मी विश्वासाने सांगतो की माढा लोकसभा 51% मतं घेऊन, प्रत्येक बूथवर 51% मतं घेऊन ही लोकसभा आम्ही जिंकू। महाराष्ट्रात 45+ जागा आम्ही जिंकू आणि माढा लोकसभा ही अत्यंत प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे, कारण प्रचंड मोठं काम या मतदारसंघात उभं झालं आहे। सर्वेनुसार भाजपच्या अनेक जागा डळमळीत आहेत आणि याच्यामुळेच बावनकुळे हे खोटं बोलतायत जनतेशी, असा आरोप अशोक चव्हाण यांनी। माननीय अशोक चव्हाण साहेबांना माझ्या कॅमेऱ्यातलं पूर्ण रील बघायला मी सांगेल आपल्या माध्यमातून। 47,412 लोकांशी मी बोललो 3 महिन्यात, 47,412 लोकांशी, त्यातले 16 लोक सोडले माझ्या रीलमध्ये। चव्हाण साहेबांनी माझी पूर्ण कॅमेरा घेऊन जावा आणि जनतेने असं म्हटलं 16 लोक सोडून की मोदीजीच प्रधानमंत्री पाहिजे। गरीबातला गरीब व्यक्ती, मध्यम व्यक्ती हा सांगतोय मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे। कुठला तरी सी वोटरचा सर्वे येतो, एक 10-15 हजार लोक काहीतरी सर्वे करतात आणि त्यामध्ये असं सांगतात की महाविकास आघाडी वगैरे। मी दाव्याने सांगतो की 45+ नांदेड सहित बारामती सहित 100% जागा, 45+ म्हटलाय मी। 3 अजूनही हारलो असं म्हटलं नाही, आम्ही काही बॅटलफील्ड समजतोय, पण आमचा 45+ला कोणी हात लावू शकत नाही हे मी दाव्याने सांगतो। मी महाराष्ट्र फिरतोय, मी घराघरात जातोय, मोदीजींच्या नावाने लोकांचे एक मत आहे। मी तुम्हाला जरी विचारलं, माझ्या पत्रकार बंधूंना, तुम्ही सुद्धा ज्यावेळेला बटन दाबाल जाल तेव्हा तुम्ही कमळाचीच बटन दाबाल किंवा महायुतीचीच बटन दाबाल, इतका कॉन्फिडन्स तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतोय। साहेब तुम्ही आता आकड्यांचं गणित सांगितलं, मात्र माढ्या संदर्भात आणि सातारा संदर्भात उमेदवारीची चर्चा झाली का आणि कोण उमेदवार फायनल असतील याच्यावर काही सांगता येईल का? अजूनही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठली सीट कुणाला जाईल याबद्दल चर्चा केली नाही। आमचे 3ही नेते महाराष्ट्राचे, एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी बसतीलच, लवकर बसतील। कुठली सीट कुणाला ही जाईल, पण ज्याला कुणाला जी सीट जाईल, आम्हाला हे महत्त्वाचं नाही कोण लढणार आहे, हे महत्त्वाचं नाही कमळ कुठं लढणार आहे, घडी कुठं लढणार आहे किंवा धनुष्यबाण कुठं लढणार आहे, जिंकण्याकरता लढणार आहोत। 45 खासदार मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा हात वर करून उभे राहतील, हा आमचा मानस आहे, हा आमचा संकल्प आहे, त्याकरता आम्ही काम करतोय। निश्चितच ही मागणी आमची राहील की आमच्या ज्या सिटिंग सीट आहे त्या पूर्ण सिटिंग सीट आमच्या लढल्या पाहिजे, भाजपाने लढल्या पाहिजे, ही मागणी राहणार आहे। अजितदादाची मागणी राहणार आहे की त्यांच्या सिटिंग सीट त्यांना मिळाव्या, शिंदेसाहेबांची मागणी राहणार आहे, पण ज्यांना ज्यांना जिथे सीट मिळेल, जर शिंदेजीला मिळाली तर भाजपा 51%ची लढाई लढेल, अजितदादांना मिळाली त्या ठिकाणी 51% भाजपा मदत करेल, आणि ज्या ठिकाणी आम्ही लढतोय त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि आमचे 11 पक्ष महायुतीचे पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी राहील। पण 45चा आकडा क्रॉस करू आम्ही,
हे आम्हाला या ठिकाणी दाव्याने सांगायचं आहे. वंचितला बरोबर ठरलेलं नसताना राज्यातलं अजितदादांनी मताचं- अक्षरशः नावच जाहीर केली, जिल्हे जाहीर केले. त्यांनी सांगितलं की त्यांच्या सिटिंग सीटबद्दल ते बोलले आहे. इतर कोणी काही लोक खालचे बोलले असतील तर प्रत्येकाला अपेक्षा असते ही सीट मिळाली पाहिजे, ती सीट मिळाली पाहिजे. पण मी सांगितलं की एकदा केंद्रीय नेतृत्वाने आमच्या 3 नेत्यांनी जे फायनल केलं त्यानंतर मात्र कोणी किंतु परंतु आमच्याकडे नाही आहे. तुम्हालाच माहिती असेल उदयनराजे नाराज आहेत, मला रोज बोलतात, त्यामुळे माझ्याशी काही नाराजी नाही, पक्षाची काही नाराजी नाही. साहेब अजितदादांनी एक मागणी केली की ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्याच जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिल्या पाहिजेत. याच्यातून एक तिढा वेगळा निर्माण होईल असं पक्षामध्ये ही मागणी होत असतं. भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात की ही जागा आम्हाला द्या, ती जागा आम्हाला द्या. पण शेवटी एक प्लॅटफॉर्म आहे याचा, तो रस्त्यावर नसतो हा प्लॅटफॉर्म. जेव्हा 3 नेते आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल तो प्लॅटफॉर्म आहे खरा. त्या प्लॅटफॉर्मवर सांगायचं आहे. खाली तर आपण बोलत असतो, कार्यकर्ते बोलतात, नेते बोलतात, ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. शेवटी युतीच्या राजकारणामध्ये हे होत असतं. त्यामुळे त्याला काही फार हे नाही आहे. जेव्हा हे सर्व बसतील आणि जागा फायनल करतील त्याला ऑथेंटिक मानू आपण. वंचितला बरोबर घेतलं तर राज्यातील मताचं विभाजन होईल असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. आता जर तरची लढाई ते खूप वेळा लढले आहेत. 2014ला लढले, 2019ला लढले, 2024लाही लढणार आहेत. जर तरला राजकारणात काही अर्थ नाही. जनता काय म्हणते त्याला अर्थ आहे. जनता तर मोदीजीला मत द्यायला तयार आहे. जनता राहुल गांधीला मत द्यायला तयार नाही आहे, मोदीजीला मत द्यायला तयार आहे. कारण जगातला सर्वोत्तम भारत बघा. आज मान्य अजितदादांनी शरद पवार साहेबांना ज्या ठिकाणी जेव्हा ते या सरकारमध्ये आले, ते शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी आणि अजितदादा वेगळे झाले, तेव्हा अजितदादांनी काय बोलले. मी अजितदादाचं अभिनंदन करतो. काय म्हटलं अजितदादांनी, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून मी मोदीजीच्या समर्थनार्थ या सरकारमध्ये आलो आहे. खरं तर या गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे. शेंगदाणा विकणारा, फुलं विकणारा, भाजीपाला विकणारा सर्वसाधारण व्यक्ती काय म्हणतोय, मोदीजी म्हणतोय, याला अर्थ आहे. ज्या लोकांनी 65 वर्ष सरकार चालवले आणि ज्यांनी गरीब कल्याणाचा कधी विचार केला नाही, ते लोक काय मतं मागणार आहे, काय रॅली करणार आहे, काय होणार नाही. वन साईड महाराष्ट्र निवडून येईल. महाराष्ट्राचं मूळ मोदींच्या मागे उभा आहे. माड्यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि पक्षांतर या माळा लोकसभेमधल्या बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला पक्षाचं तिकीट मागण्याचा अधिकार आहे. कारण तो भाजपाचं काम करतो, या दुपट्ट्याचं काम करतो. त्यामुळं पक्ष जेव्हा निर्णय करतं उमेदवाराचा, तेव्हा मात्र आमचे सारे कार्यकर्ते ॲक्सेप्ट करतात आणि कामाला लागतात. खरं तर मी रणजित पाटील निंबाळकरांचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्रातल्या देशातल्या पहिल्या 10 खासदारामध्ये, मी दाव्याने सांगतो, आपल्याला कागदावर सांगतोय, फिजिकली सांगतोय, रस्त्यावर चालून तुम्हाला, की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर आपण काही आकलन केलं तर देशातल्या पहिल्या 10 खासदारामध्ये जेवढं काम निंबाळकर साहेबांनी केलं, मला त्यांचा आभार व्यक्त करायचा आणि त्यांचं अभिनंदनही करायचं आहे. उत्तम काम माननीय खासदार साहेबांनी केलं आहे. त्यामुळं हा मतदारसंघ बदलतो आहे, चित्र बदलतं आहे. मोदीजींच्या सरकारच्या, देवेंद्रजीच्या सरकारच्या, एकनाथ शिंदेच्या सरकारच्या, अजितदादाच्या सरकारच्या साऱ्या योजना आणि खास करून केंद्राकडनं मी पहिले खासदार माननीय निंबाळकर आहे ज्यांनी केंद्रातनं एवढं या मतदारसंघाला आणलं. कुठलाही खासदारांनी आतापर्यंत आणलं नाही. दूध दरवाढीचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की दर वाढले पाहिजेत, परंतु खासगी काही लोकांमुळे या दराला शेतकरी त्रासलेले आहेत. मला आज 7-8 निवेदन प्राप्त झाले. मी माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी आमचे मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की खाजगी ज्या ठिकाणी दूध विक्रेते आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न सुटला नाही, केवळ सरकारी दूध केंद्रावर सुटलेला आहे ज्यांची नोंदणी आहे. पण बिना नोंदणीकृत खाजगी दूध विकणाऱ्या लोकांकरता सुद्धा 5 रुपये दरवाढ झाली पाहिजे. याकरता योग्य निर्णय सरकार करेल. आज सकाळीच मी माननीय विखे पाटील साहेबांना निवेदन दिलं आहे. मला वाटतं थोडा वेळ द्यावा, सरकार निश्चितपणे योग्य निर्णय करेल. कारण पक्षाकडनं मी त्यांना विनंती केली आहे की याबद्दलचा निर्णय व्हावा. कारण 75% लोकांना 5 रुपये दरवाढीचा फायदा होत नाही आहे, तो झाला पाहिजे. भाजपच्या आवकामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कालांतराने होणार. सर्वच गोष्टी आज बोलू नाही, काही गोष्टी नंतरही बोलू. पण नक्की भाजप या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे
आणि पुढेही तो पहिला क्रमांकाचा राहील. पण आमचे महायुतीचे पक्षसुद्धा आमच्या सोबतच हाताला हात लावून काम करतील, तेही पुढे जातील असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.